नियमक अलंकार कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आले असते ते यमक अलंकार होतो. उदाहरणार्थ, राजा गादीवरी काढी तुझ्या आठवणी, फळ आलं मायेच्या पाठवणी. पाठवणी आणि आठवणी येथे यमक अलंकार होतो. मी उत्प्रेक्षा अलंकार उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णिलेले असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. उदाहरणार्थ, किती कोंबडा माझा मजेदार, मान त्याची कितीतरी बागदार, शिरोभागी तांबडा तुरा हले जणू जास्वंद फूल उमललेले. कोंबड्याचा तुरा म्हणजे जास्वंदीचं फूल, कोंबड्याचा तुरा म्हणजे जास्वंदीचं फूल असे वर्णन केल्यामुळे उत्प्रेक्षा अलंकार झालेला आहे. मी अनुप्रास अलंकार एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, गडद निळे जलद भुरणे आले, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले. या उदाहरणात ग व ल या अक्षराची पुनरावृत्ती झाल्यामुळे येथे अनुप्रास हा अलंकार झालेला आहे. मी उपमा अलंकार दोन वस्तूतील साम्य चमत्कृती रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो. हा आंबा साखरेसारखा गोड आहे. आंब्याला साखरेची उपमा दिल्यामुळे तेथे उपमा अलंकार झालेला आहे.